नमस्कार. अदालत टाइम मधून सलोनी ठाकूर. तुम्ही पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज चॅनल. गणपती विसर्जन योग्य पद्धतीने करा. श्रद्धेचा अपमान होऊ देऊ नका. दरवर्षी 1.5, 5, 7, 10 दिवसांच्या गणेश उत्सवानंतर गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने केले जाते. मात्र अनेकदा असे पाहायला मिळते की विसर्जनाच्या दिवशी काही लोक पुलावरून, नदी नाल्यांमध्ये किंवा तलावात मूर्ती फेकून देतात. त्या लोकांना मूर्ती फेकायला मजा आनंद वाटतो, पण यामुळे श्री गणेशाच्या मूर्तीला इजा पोहोचते. त्या तुटतात, विखुरतात आणि काही दिवसांनी ह्या मूर्ती पाण्याच्या ठिकाणी दुःखद अवस्थेत दिसतात. हे पाहून भाविकांना मनाला मोठा धक्का बसतो. गणपती बसवणे ही फक्त देखाव्यापुरती गोष्ट नाही, तर ती श्रद्धा, संस्कार आणि भक्तीशी निगडीत आहे. आपण ज्या उत्साहाने गणपती बसवतो त्याच उत्साहाने, भावनेने त्यांचे विसर्जनही सन्मानपूर्वक करणे गरजेचे आहे. चुकीच्या पद्धतीने किंवा देवतांचा अपमान होईल अशा प्रकारे विसर्जन करणे योग्य नाही. नगरपालिकेकडून किंवा स्थानिक मंडळांकडून ठरवलेल्या विसर्जन स्थळावर माणसं लावलेली असतात. त्यांनी मूर्ती योग्य पद्धतीने पाण्यात विसर्जित करण्याची सोय केलेली असते. त्यामुळे कृपया गणपतीची मूर्ती वरून फेकण्याऐवजी त्यांच्याकडे नीटनेटकेपणाने द्या. हा केवळ गणपती बाप्पाचाच नाही, तर सर्व देवी देवतांचा सन्मान आहे. चला तर मग आपण सर्वांनी मिळून गणपती बाप्पाचे विसर्जन शिस्तबद्ध, पर्यावरणपूरक आणि श्रद्धेने करूया, जेणेकरून आपल्या श्रद्धेचा, आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या लाडक्या बाप्पांचा अपमान होणार नाही. तुम्हा सर्वांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने करावे. धन्यवाद.